काम आपण तुमचा आमच्यावर विश्वास आहे, पक्षावर आहे, नेत्यांवर आहे, माझ्यावर आहे. मला वाटतं आपण त्याच्या ठरवलं कोणाला काही म्हणू द्या, कोणाला काही बडबड करू द्या. एखादी व्यक्ती हलपिशी झालेली आहे अगदी काहीच नाही, कुठेच नाही. त्यामुळे ज्यांना काय म्हणत म्हणू द्या, आपण त्या मागणीत करू नका. कोण काय बोलतोय, कोण काय आरोप करतोय, कोण काय करतोय, आता कोणाला काय म्हणावं मला ते समजत नाही. मला आता तो विषय काढायचा मला बोलायचं नाहीये. जे बडबड करतायत त्यांची परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्यांची हालत काय झाली हे माहिती आहे. पण जाऊ त्यांना कोणी विचारते त्यांना कुठे ना कुठे थोडंसं कोण काढावं लागतं. ते आपल्यावर बोलल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आता तो विषय आपण न गेला बरा, आपण तो विषय सोडून दिलेला आहे. कारण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. ही जी तयारी आहे ही जी ही आपण आता दुसरं कार्यशाळा करतो, एक कार्यक्रम घेतो, हे त्याचाच एक भाग आहे. हा काही नवीन काढलेला कार्यक्रम नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण कार्यक्रम सगळ्यांना संघटित करायचा आहे, सगळ्यांना एकत्रित करायचं आहे. नुसता कार्यक्रमात दिला म्हणून आपण 10-5 कार्यक्रम जमले लावले तू काढे फोटो झाला आपण असं चालणार नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींचा फोटो लावला, हार घातला, 4 नमस्कार केला, फुलं टाकले, गेले फोटो, झाला आपला कार्यक्रम. असं करून अजिबात चालणार नाही. योगा दिवस आहे, एका ठिकाणी योगा चालू 2 वर्ष फोटो काढला आपला, झाला योगा दिवस, असं चालणार नाही. हा कार्यक्रम आपण स्वतः घडवून आणायचा आहे. त्यासाठी आपण स्वतः पुढाकार करायचा आहे. इथे शेकडोच्या संख्येत हजारात सगळे कार्यकर्ते कसे येतील. योगा डे शाळेमध्ये जा, 4 महाविद्यालयामध्ये जा, त्या ठिकाणी त्याच्याकडून ते करून घ्या. आपण आपल्या गावामध्ये बोर्ड लावा, फलक लावा, गावातल्या सगळ्या महिला असतील, पुरुष असतील त्यांना जमा करा. मला वाटतं अशा पद्धतीने कार्यक्रम झाले पाहिजे. देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्षाचा काळ अतिशय वाईट गेला, काही झालं नाही. पण 2.5 वर्षानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत आलं. मला वाटतं आजपर्यंत इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत आपल्याला नसेल. स्पष्ट बहुमत भाजपला 137 आमदार आपले भाजपचेच फक्त या ठिकाणी आहेत. 137 मित्र पक्ष सोडून द्या, पण 137 आमदार आपले फक्त भारतीय पक्षाच्या ठिकाणी आहेत. यावरून किती मोठं मतदान लोकांनी आपल्याला केलं, किती स्पष्ट मतदान भाजपला या ठिकाणी दिलं. लोकसभेच्या वेळेला आपल्याला असं वाटत होतं की काय होईल काय नाही, थोडंसं काही नरेटिव्ह पसरवण्यामध्ये ते सक्सेस झाले, यशस्वी झाले समोरचे विरोधक. पण लोकसभेनंतर आपण ज्या पद्धतीने कामाला लागलो, ज्या पद्धतीने यावेळी समोरचे लोक हवेत राहून गेले, झालं आपलं जमलं, आम्हाला वाटलं जमलं. मला तुम्ही मला सोडला की फ्लॅट घेऊन टाकला होता, म्हटलं 3 खोल्याचा, म्हटलं आता सामान्य शिफ्ट करावं लागेल, सगळंच करावं लागेल, सगळंच केलं. खरं सांगतो फक्त असं वाटत की बाबा काय होईल काय सांगता येत नाही. जनाधार इतका उलटा गेला लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये. पण त्यामुळे आम्ही चिंतित होतो, घाबरलो होतो. पण पुन्हा आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन पोहोचलो, त्या पद्धतीने सगळ्या एकी गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह झाल्या आणि इतिहास घडवला. आपण इतका चांगला निर्णय या ठिकाणी राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आला आणि पुन्हा देवेंद्रजी या राज्यामध्ये आपल्याला जे हवे होते, जे आपल्याला अपेक्षित होतं, ते देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याकडे झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतकं सुंदर काम झालेलं तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला म्हणजे इथे काही गोष्टी बोलू शकत नाही. इतकी शिस्त लावण्याचं काम, आर्थिक शिस्त लावण्याचं काम, करप्शन फ्री करण्याचं काम, लेस करण्याचं काम देवेंद्रजी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. आणि खरंच सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल, कौतुक वाटेल असं त्यांचं काम, त्यांची टीम म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय. दोन्ही मुख्यमंत्री करतायत, अतिशय चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आता आपल्याला विधानसभेचा निकाल झाला, मामांनी या ठिकाणी सांगितलं, आता आमचं काम झालं, आता तुमचं आहे, आता नंबर तुमचा आहे, तर तुम्ही पाहा तुम्हाला काय करता. आम्ही मोबाईल म्हणून आता बाहेर खूप काम आहे. आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट खातं आहे, आपत्ती आहे, आता 2-3 महिने पाऊस पडेल, कुठे काय होईल, पूर येईल, जास्त तुम्हाला बाहेर जावं लागेल. त्यामुळे मामा तुम्ही सांभाळून घ्या. आता सगळं अध्यक्ष आपले सगळे आमदार आहेत, तुम्ही सगळं सांभाळून घ्या, मला थोडं मोकळं करा, चालेल ना. बघा म्हणजे टोप्या बिल्ले मग साहित्य वाढवणे फक्त निवडणुका आपल्या समोर आलेल्या आहेत. लोकसभा झाली, लोकसभेला आपण आपल्या 2 जागा, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आपण आपल्या 2 जागा निवडून आणल्या. इतका निगेटिव्हिटी असताना सुद्धा, इकडे निकालाची योजना केली असताना सुद्धा
जळगाव जिल्हा सगळ्यात वेगळा आहे, याची चर्चा दिल्लीत सुद्धा आहे. किंवा बाकी काय असेल तसं मला माहित नाही, पण जळगाव जिल्ह्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये. आपण सगळं 3 लाखाच्या खाली निवडून येणार नाही. आपण 3 लाखाच्या वर दोन्ही जागा या ठिकाणी निवडून आणल्यात आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये आपण विक्रमच केला. भाजपच्या सगळ्या जागा मागच्या वेळेला हरिभाऊ पडले होते, त्याची जागा आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हती, श्रीचौधरीच्या निवडून आले, पण यावेळेला आपण ती सुद्धा जागा निवडून आणली आणि 100% निकाल जळगाव जिल्ह्याने या ठिकाणी दिला. विरोधकांचा समूह नाही ना, कोणी शिल्लक ठेवलं नाही, कोणी शिल्लक ठेवलं नाही. आपण विरोधक म्हणून कोणाला ठेवलं नाही. इतकं चांगलं काम आपण सगळ्यांनी केलं, याचं सगळं श्रेय तुम्हाला जात आहे.